आजपर्यंत आपण ज्या घरात राहत आलो आहोत, आपण त्या घराला कधी धन्यवाद दिले आहेत का? कदाचित आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, असे कसे? पहा, एकीकडे आपण म्हणतो की वास्तुदोष आहे. मग आपण असं कधी का म्हणत नाही, की या वास्तूने आजपर्यंत माझ्या कुटुंबाचे ऊन, वारा, पाऊस यांपासून रक्षण केले आहे. त्याबद्दल या वास्तूला आपण धन्यवाद का देत नाहीत? चला, आज एक आपण नवीन अनुभव घेऊया. वास्तूला धन्यवाद देऊन पाहूया. नक्कीच आपणास आपले घर गृहमंदिर वाटू लागेल. चला, सुरुवात करूया. हे वास्तुदेवता, आजपर्यंत ऊन, वारा, पाऊस यापासून तू आमचे रक्षण केलेस. पण आम्ही कधीच तुला धन्यवाद दिले नाही. त्याबद्दल आम्हाला माफ कर. आज तुझे आम्ही आभार मानतो की तू आजपर्यंत आमचे रक्षण केलेस. ज्या जमिनीवर हे घर उभे आहे, त्या जमिनीला धन्यवाद. हा सर्व भार तू सहन करत आहेस, आमचे रक्षण करत आहेस, त्याबद्दल धन्यवाद. घराचे काम करताना जे काही कीटक असतील, मुंग्या असतील, त्यांची जी काही जीवितहानी झाली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो. आम्हाला माफ करा. घरासाठी जे काही मटेरियल वापरले गेले आहे, त्या मटेरियलला सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. हे घराचे बांधकाम करताना जे काही कारागीर वर्ग होता, त्या सर्वांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. आपण कष्ट करून आमचे घर बांधले, त्याबद्दल धन्यवाद. घर बांधताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांना धन्यवाद. वास्तुदेवतेला धन्यवाद. आजपर्यंत चुकून तुझ्याविषयी अपशब्द बोलला असेल, तर त्याबद्दल आम्हाला माफ कर. असेच आमचे रक्षण करत राहा. तुला खूप खूप धन्यवाद. पहा, प्रार्थना खूप खोल अशी आहे. त्यावर चिंतन मनन करा. नक्कीच आपणास मार्ग सापडेल. तसेच आवडल्यास सर्वांशी शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.